स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो इंग्लिश हायस्कूल कबनूर यांनी यंदाच्या 10वी परीक्षेत नेत्रदीपक यश उज्ज्वल यश संपादन करत 15 वर्षाची उज्ज्वल यश परंपरा अधिक दिमाखात कायम राखली आहे. गुणवत्तेचा ठसा, संस्काराची शिदोरी आणि जिद्दीची जोड यामुळे शाळेचा निकाल पुन्हा एकदा दैदीप्यमान ठरलाय. यंदा शाळेचा निकाल 99% लागला. यामध्ये कुमारी आयशा काले हिने 97% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. सादिया फकीर हिनं 96.40% गुणांसह द्वितीय, तर जोया बागवान हिनं 94.60% गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केलाय. तसेच बुशरा मुजावर हिनं 90% गुण व मोहम्मद साद बांगी यांनी 90% गुण मिळवत उल्लेखनीय यश प्राप्त केलंय. याशिवाय 4 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं असून 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 31 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे संपूर्ण कबनूर परिसरात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालंय. शाळेचे चेअरमन NN काझी बोलताना म्हणाले की शिक्षण हे केवळ गुण मिळवण्याचं साधन नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचं सामर्थ्य आहे. या विचारानं सातत्यानं कार्यरत असून त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे संस्थेने गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि संस्कार रुजवण्यावर त्यांचा विशेष भर असल्यानंच शाळेने यशाची उंच भरारी घेतली आहे असं सांगितलं. या यशस्वी विद्यार्थ्यांना चेअरमन NN काझी, मुख्याध्यापिका सौ नाझिया नवाब, सेक्रेटरी सौ समीरा पिरजाते यांचं मोलाचं प्रोत्साहन लाभलं. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम, नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीमुळे हे उज्ज्वल यश संपादन झालं. विद्यार्थ्यांचं यश हेच संस्थेचं खरं वैभव या भावनेतून इंडो इंग्लिश हायस्कूलनं पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा झेंडा अभिमानानं फडकवला आहे. मराठी न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर.